तकला. चला सार्थक या. मॅच चालू होईल आणि सार्थक आलाय. सार्थक खरं तर वॉर्मअप मॅच मध्ये मटन स्पेशल त्यांनी खालाय खरं तर अण्णांच्या हस्ते. तर सार्थक अभिनंदन. सार्थक खूप खूप शुभेच्छा. पहिल्याच सामन्याचा हा खेळाडू सामनावीर झालाय. मी मगाशी म्हटलं रायगड ग्रामीण मधला अपकमिंग यंगस्टर सुपरस्टार हा खेळाडू सार्थक अभिनंदन. काय सांगशील पहिल्याच सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार मिळालाय? खूप चांगला वाटला आणि नियोजन दादा तुमचं खूप सुंदर आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल पण धन्यवाद. आणि इथं खेळायला खूप मजा येईल तुमच्या ग्राउंडवर. सार्थक यावर्षी आपला संघ वीर मराठा चॅम्पियन बनलाय. त्या स्पर्धेमध्ये खेळलास, त्याचा फायदा होतो ग्रामीण क्रिकेटला कधी? हो खूप शिकायला मिळतं त्या स्टेजला. आपण जरी काय केलं नाही तर आपल्याला शिकायला मिळतं मोठ्या प्लेयरांकडून. ते काय करतात आपल्याला काय अवलंबून आपण काय शिकून घ्यायला पाहिजे. आणि वीर मराठा जोहे संघाचे संघ मालक हर्षद पित्रे त्यांनी आज तुमचा संघ पुरस्कृत केला, त्यांच्याबद्दल काय सांगशील? दादाबद्दल बोलायचं तेवढंच कमी. कधी कुठेही फोन लावता एंट्री टाकायचे बिंदास टाका, मी हाय खंबीर. आणि जाता आता आमचे उत्तम आचारी त्यांच्या हातचं जेवण तुम्ही खाल्लंय. एकदम तुम्हालाही शुभेच्छा असतील पुढच्या बॅचसाठी. खरं तर सार्थक एक चांगला खेळाडू. इथे आपण भरतकृष्ण पाटील यांचा सन्मान घेत आहोत. पवनभाई आये, रुपेशभाई पाटील तुमचा एक विशेष सन्मान असेल या मंचावरती, प्लीज या. तर रुपेशजी पाटील क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये जे कार्यरत आहेत. चला बॅटर मैदानाकडे पाठवा. चला फ्रेश मॅच होतील सर्व. तर या ठिकाणी सन्मान होतोय भरतकृष्ण पाटील उत्तम आचारी पोलीस. आपण ज्यांच्या हाताचा मटण खाला चिकन खाला तर ते आमचे काका आहेत भरतकृष्ण पाटील. यांचा सन्मान भरपूर चांगली चव त्यांच्या हाताला त्यांनी प्रत्येकाने सांगितलं आणि त्यांचा सन्मान. आणि यानंतर सन्मान होतो आमचे क्राईम ब्रांच युनिट टीम मध्ये कार्यरत असणारे पोलीस. तर क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र रुपेश पाटील जोहे त्यांचा सन्मान केला जाईल. नवी मुंबईमध्ये सध्या क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा हा सन्मान आयोजकांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. या अभि त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहताय. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण पुढच्या मॅचकडे. ऐकूया आवाज सैफ लोरे यांचा. धन्यवाद. यस थैंक यू सर. बीच मैदान के अंदर मुकाबला यहां से जारी होता हुआ नजर आएगा. दूसरा मुकाबला यानी कि हम देख सकते हैं विशाल 11 जय सेवालाल वाविकर टीम उसको फाइट करती हुई नजर आ रही है. काल भैरव कोपर टीम. देखिए फ्रेश मुकाबला. यस आपको देखे जाएंगे. इसके बाद थर्ड मुकाबला यहां से बीच मैदान के अंदर खेला जाएगा. आयुष ठाकुर गेंदबाजी की कमान संभालते हुए दोनों बल्लेबाज हम देख सकते हैं. अनुराग माली और उसके साथीदार ऋतिक राठौर. क्या बात है, बेहतरीन शॉट. क्रिकेट की खूबसूरती यहां से नजर आई और गेंद जाती हुई कवर के रीजन में. यस इट्स अ 4 रन. जोहेगावचे 40+ मास्टर नारायण दादा म्हात्रे यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सार्थक म्हात्रे यांचे पिताश्री. इससे पहले की गेंद बिल्कुल फाइन लेग रीजन में गई थी और यहां से हमें देखने मिला गेंद कवर के एक्स्ट्रा कवर के रीजन में 4 रन. बैक टू बैक 2 चौवे दागे. अनुराग माली की बात बताता चलो तो बिल्कुल रायगढ़ प्रीमियर लीग के अंदर इस गेंदबाज का भी बोलबाला रहा था पिछले सीजन के अंदर बेस्ट बॉलर की तौर पर. क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी. यॉर्क गेंद फेंकने की कोशिश. सम्मान दिया वहां से. इस गेंद को डॉट गेंद डॉट यानी कि बिल्कुल सिंगल बटोरते हुए नजर आए ये दोनों बल्लेबाज अनुराग माली और ऋतिक राठौड़ इस वक्त बल्लेबाज की कमान संभालते हुए नजर आए. अरबिक जोड़ी इस टीम की मानी जाती है. विशाल 11 जय सेवालाल वावेकर टीम के माध्यम से इस सिंगल के साथ तब्बल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. गेंदबाज है गेंदबाजी मार्क पर आयुष ठाकुर. यस गेंदबाजी की कमान संभालते हुए नजर आ रहे हैं. क्या कुछ होगा. तब्बल 5 ओवरों का है मुकाबला हमें देखने मिलेगा. पहला मुकाबला अच्छी बल्लेबाजी यंगस्टर अपकमिंग स्टार सार्थक म्हात्रे की बल्लेबाजी से हमें नजर आया. इस बार शॉट ऑन साइड के रीजन में मिड विकेट और लॉन्ग ऑन के रीजन में वहां से फील्डर क्या छूटा और गेंद जाती हुई अंपायर का इशारा. इट्स 1 बाउंस सीमा पार. मिलेंगे 4.
थैंक यू डीजे, क्या बात है। इस बार कैच छूटा और कैच छूटने के बाद झटका भी लगता हुआ टीम फील्डिंग करती हुई टीम हम देख सकते हैं काल भैरव कोपर टीम को, क्योंकि जब कैच छूटा है ना एक वक्त ऐसा लगता है कि ठीक है, बट उसके बाद चौवा जाता है ना तो ऐसी बात होती है कि जख्म पर नमक छिड़क रहे हो आप। और गेंद यहां से 4 रन के लिए जाती हुई नजर आई। इस 4 के साथ स्कोर कार्ड 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ नजर आया। कैचो हमेशा कहते हैं क्या, पकड़ो कैचेस और जीतो मैचेस, ये कहा जाता है। कैचेस नहीं छूटना चाहिए, फील्डिंग रोल का भी बड़ा काम होता है अपने इस जब आप मुकाबला खेलते हो अपने टीम के लिए, अपने गांव के लिए। इस बार बिल्कुल बैठक शॉट लगाने की कोशिश जरूर थी, ऑफ स्टंप को छोड़ती हुई इट्स अ वाइड बॉल कॉल। अतिरिक्त रन, अतिरिक्त में बढ़ोतरी, 14 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है कर्नाला चैंपियंस ट्रॉफी 2026। यह इसका पहला दिन और पहले दिन का दूसरा मुकाबला। इस बार अच्छी गेंद बिल्कुल हल्के हाथों से खेलने की कोशिश, बिल्कुल शॉट मिड ऑन की रीजन में सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। ऋतिक राठौड़ और अनुराग माली की जोड़ी अब तक अपने कॉपी क्रीज में बिल्कुल सेफ रहेंगी। सिंगल डबल से चलता हुआ ये दूसरा ओवर यहां से नजर आ रहा है। पहली गेंद के ऊपर जरूर कैच छूटा था, उसके बाद चौवा वहां से नजर आया। डबल, इस बार सिंगल डबल से स्ट्राइक रेट बिल्कुल हम देख सकते हैं। अब तक 15 रन स्कोर कार्ड के ऊपर पहली ओवर का क्रम यहां से जारी है। आयुष ठाकुर गेंदबाजी की कमान संभालते हुए इस साल काफी प्रभावित किया इस टीम, यानी कि काल भैरव कोपर इस टीम ने इन्फॉर्म टीम नजर आई है। बिल्कुल जीते के मैदान के ऊपर भी इस बार रिवर्स स्वीप लगाने की कोशिश, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद ऐसा कहा जाता है। यहां से डॉट गेंद, ओवर नंबर 1 यहां से होगा समाप्त। टीम यानी कि हम देख सकते हैं विशाल 11 जय सेवाला एक ओवर की समाप्ति के बाद तब्बल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके। पावर प्ले यहां से बिल्कुल चल रहा था, अब सेकंड पावर प्ले यहां से चलता हुआ नजर आएगा, क्योंकि तब्बल 5 ओवरों का मुकाबला जहां पर 4 गेंदबाज आपको यूज किए जाएंगे। अच्छी ये ट्रॉफी हम देख सकते हैं कर्नाला चैंपियंस ट्रॉफी जिन्होंने सजाई है मैत्री ग्रुप तारा, इनके माध्यम से अच्छा आयोजन नियोजन हम देख सकते हैं। बिल्कुल अब दूसरी ओवर गेंदबाजी की कमान संभालते हुए नजर आए गए। बिल्कुल 12 नगरी एंड से दीप पाड़ल इस वक्त कॉपी क्रीज में बिल्कुल सेफ रहेंगे। अनुराग मारी और ऋतिक राठौड़ इनकी जोड़ी आरामिक जोड़िया एवं जोड़ी मारी जाती है इस टीम की। विशाल 11 जय सेवालाल वावेगर इस टीम की। अब तक 15 रन बने। दूसरी ओवर दीप पाड़ल क्या कुछ कर पाएंगे, कंजूस भरी गेंदबाजी आपको यहां से करनी होगी। एक लेफ्ट आर्म गेंदबाज बिल्कुल मिस टाइमिंग, स्ट्रोक फील्डर वहां से जरूर दौड़ रहा है। यस, अपने फॉलो थ्रू में गैदर करेंगे। विकेट नंबर 1 मैदान से बाहर ऋतिक राठौड़ बैक टू द डगआउट। इनके ऊपर लेफ्ट आर्म गेंदबाज हम देख सकते दीप पाड़ल, अच्छी गेंद फेंकी थी, मिस टाइमिंग स्ट्रोक वहां से नजर आया। ऋतिक राठौड़ पहला बल्लेबाज यानी कि विशाल 11 जय सेवालाल वावेगर टीम का बाद होता हुआ नजर आना है। बल्लेबाज कार्तिक राठौड़। ऋतिक राठौड़ के विकेट के जाने के बाद कार्तिक राठौड़ इस वक्त इन एक्शन नजर आएंगे। अनुराग माली है मैदान के अंदर, इनके कंधों के ऊपर भी बिल्कुल जिम्मेदारी होगी वावेगर इस टीम की। तब्बल 15 रन बन चुके हैं। विकेट जरी गमावले नसते पण तो धावा फार कमी आलेले आहेत, त्यामुळे प्रेशर आहे थोडंसं काळभैरव कोपर टीमवरती। जय राठोड सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये आले जय राठोड। शैलेश खोत आमचे स्कोरर तेही आमच्यासोबत जॉईंट आहेत। चांगलं स्कोरिंग त्यांच्याही माध्यमातून तुम्हाला होताना पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या 2, अजूनही 24 मध्ये 42। आव्हान आता थोडंसं अवघड होत चाललं। 10.50 हा रिक्वायर्ड आता मॅचमध्ये राहील। बॅटिंग करत असताना टीम कोपर समोर जय राठोड। बारापाडा विलेज एंड करून पहिला बॉल खोलात टाकलाय, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डिंग लाजवाब।
7 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या वावेकरने आतापर्यंत. काय कमबॅक आहे या संघाचं. सुरुवातीलाच फलंदाजांना डॉमिनेट करत असताना हा खेळाडू पहिल्या 7 मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. वावेकर संघाने अजूनही 23 बॉलमध्ये 42 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलंय. 23 चेंडूमध्ये 42 होतील का याची चर्चा सध्या सुरू आहे. आणि करायचे असतील तर मात्र एक भागीदारी करावी लागेल फलंदाजांना या मॅचमध्ये. विजयाची मोठी भागीदारी या ठिकाणी साकारावी लागेल. जय राठोडचा पुन्हा एकदा पायातला बॉल फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल घेताना एंड बदललाय. एका रनसाठी मात्र संघर्ष आता करावा लागेल कोपर टीमला. परंतु जमेची बाजू आपण या संघाची पाहिली तर एक खेळाडू बाद झालेला नाहीये. ही मात्र एक महत्वाची जमेची बाजू राहील या संघासाठी. कारण विकेट जर का तुमच्याकडे जास्तीचे असतील तर तुमच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स मोठा फटका मारण्याचा. आणि याच वेळा मात्र प्रयत्न नक्कीच करतील सूरज आणि रुपेश. A1 जोडी काळभैरव कोपर संघाची क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहता बिनबाद 3. 44चा पाठलाग करत असताना अजून 41ची गरज आहे. 22 बॉलमध्ये राऊंड द विकेट आले. जय थोडासा रनवेमध्ये बिघाड झाला. डिलिव्हरीमध्ये थोडासा बिघाड. पंचांनी मात्र या बॉलला डेड घोषित केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती होते. ऑलमोस्ट पॉपिंग क्रीजपर्यंत आले होते. त्या ठिकाणी आपण पहिला पुन्हा माघार घेतली. आणि कधी कधी एखादं चुकीचं पाऊल टाकण्या अगोदर माघार घेतलेली नेहमी चांगली असे असं म्हणतात. आणि मात्र हा निर्णय जय राठोडने घेतला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये राऊंड द विकेट. समोरला वेगात पुन्हा एकदा फ्लिक केला बॉलला. मिड विकेटचा फील्डर धावत पुढे आलाय. ग्रेट एफर्ट्स. अप्रतिम फिल्डिंग. थ्रो येईल तर मात्र सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. भरपूर मागे होता सूरज. जर का त्या ठिकाणी ॲक्युरेट थ्रो आला असता ऑन दी स्टम्प्स तर अडचणी वाढल्या असत्या कोपर संघाच्या वाट्याला आणि सूरजचा बहुमूल्य विकेट मिळाला असता वावेगर टीमला. पण नियतीला हे कदाचित मान्य नसावं. 2 धावा याही बॉलवरती मिळाला. 21 बॉलमध्ये 39 धावा. हे षटक देखील फार महत्त्वाचं आहे. विशाल 11 नावाने जेव्हा हा संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळला तेव्हा या संघाने मात्र चांगली कामगिरी केली. आजवरचा रेकॉर्ड आपण जर पाहिला या संघाचा विशाल सोनावले त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा जय सेवालाल वावेगर संघ तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. कमबॅक करतोय आणि कमबॅक करावंच लागेल. यंगस्टरचा भरणा या टीममध्ये आहे. सर्व यंगस्टर खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असणारा कोपर संघ. नाईट क्रिकेट स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी याही संघाची राहिली. पेन तालुक्यामधील आणखीन एक मातब्बर संघ. हाफ ट्रॅकर पूलचा प्रयत्न. दबाव वाढला होता आणि अशातच मात्र हा चुकीचा फटका. कॉड बिहाइंड द विकेट. बिग विकेट डाऊन. अप्पर एज लागली बॅटची आणि इथे मात्र फटका फसला. त्या ठिकाणी सूरजचा पहिला विकेट मिळाला वावेगरला. होता आणि इथे मात्र हा विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना विशाल 11 जय सेवालाल वावेगर टीमला एक विकेट मिळाली. हेमंत राठोड त्याने हा जेल टिपला. अंडर 16चा हा खेळाडू हेमंत राठोड. मला वाटतं त्यानेही चांगली कामगिरी केली खानावळेच्या मैदानावरती. आम्ही समालोचन केलं. आणि आजकाल रील्सचा ट्रेंड आहे. म्हणजे सर्वाधिक प्रसिद्ध तुम्हाला सोशल मीडियावरती मिळतं असं प्रत्येकाला वाटतं. तो रील्सपेक्षा तुम्हाला रिअल लाईफमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण प्रत्येकाकडे वेळ कमी आहे. मोठा मूवी ते बघू शकत नाही. पण तो शॉर्टकट जर का तुम्हाला गोष्टी मिळाल्या त्या बघण्यासारख्या असतात तर मग आता रील्स आल्यात. आणि इथे आपण पाहता हेमंत राठोडाला अंडर 16चा हा खेळाडू. जयला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना 3 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये जयचं देखील कमबॅक आपण पाहिलं. नवीन फलंदाज दीप स्ट्रायकिंग एंडला आहेत. लेफ्टी बॅटर आणि याही वेळेला फटका फसलाय. क्या बात आहे. कटर बॉल आल्या पावली माघारी परतावं लागेल दीपला. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. बलाढ्य कोपर संघाला आता संघर्ष करावाच भाग पाडतोय या ठिकाणी वावेगर संघ. अजून एक धक्का त्या ठिकाणी बसेल. प्रतीक
नवीन बॅटर मैदानाकडे आलेत. प्रतिकेश मोकल हा खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सलग 3 षटकार जर का या फलंदाजाने मारले तर गोल्डन मॅन सुंटी पाटील जोहे यांच्या वतीने 1000. सुंटी पाटील आणि रवी मात्रे एवन जोडी सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आले असेल तर या मंचावरती आपलंही स्वागत. आणि त्याचबरोबर या सामन्याचा आनंद घेत असताना तारागावातील राजू गरत, अमित पाटील आणि दत्ता पवार त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रत्येकाचं आपण स्वागत या ठिकाणी करतोय. क्या बात आहे, अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी. दोन्ही षटकांमध्ये मात्र दबाव हा कोपर संघावरतीच राहिला. त्यामुळे सुरुवातीला म्हटलं तर सुरुवात चांगली करावी लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये अनुराग माळीने चांगला स्टार्ट दिला, 2 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर मात्र जयचं षटक आपण जर पाहिलं तर याही षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. खेळाडू बाद केले 2. ग्रेट कमबॅक. टीम अडल टीम मीटिंग बोलावली गेली पण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे प्लीज थोडी घाई करा, वेळेचं बंधन राहील या ठिकाणी प्रत्येक टीमला. आता येणारे बॉल असेल 18 विजयासाठी 39 धावा. 18-39 समीकरण या मॅच मध्ये आलंय. नेक्स्ट मॅच चावणे विपक्ष ट्रॉम्बे ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई परिसरातील हा संघ असेल ट्रॉम्बे, तर त्यांच्या बरोबरीने खेळणारा आपल्या पनवेल तालुक्यातील चावणे संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पुढच्या लढतीमध्ये अजून एक मोठी लढत प्रेक्षकांना या ठिकाणी अनुभवायला मिळेल. मोठा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय क्रमांक 60, तृतीय चतुर्थ पंचम षष्टम प्रत्येकी 30,000. मालिकावर 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल. स्पर्धेचे आयोजक सूरज पाटील, धीरज म्हात्रे, संजू पाटील, संदीप पाटील, त्याचबरोबर निखिल पाटील, महेश पाटील, प्रशांत पाटील, कुणाल माली आणि संपूर्ण मैत्री ग्रुप तारा यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. ठिकाण आपण पाहिलं या स्पर्धेचं हॉटेल शिवसाईच्या मागे मुंबई गोवा हायवेवरती आल्यानंतर आपण पाहत आहे तारागाव भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा हॉटेल आहे. शिवसाई त्याच्या मागे हे क्रीडांगण आहे. 18 बॉलमध्ये 39 धावांचं समीकरण बनवतं. या मॅच मध्ये 18 बॉलमध्ये अनुराग माळीचं महत्वाचं षटक देखील फार बघण्यासारखं राहील, अतिशय महत्वाचं राहील. आणि त्यामध्ये आपण पाहता अनुराग माळीने पहिल्या बॉलला सिंगल खर्च केली. 17 मध्ये 38 होतील का? 17 मध्ये 38 कराव्या लागतील. मैदानाच्या आउटफील्ड चांगल्या, विकेट सुंदर आहे आणि अशा विकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला बॉलला टाइम करावा लागेल. परफेक्ट विकेट आहे, लॉंग नाही, शॉर्ट देखील नाही आहे. मॅच ऑफिशियल विजय बालाजी, संतोष चौधरी धोनी, इराबन भोसले त्यांना आपण पाहत आहे. फक्त दिशा दिली आहे. क्या बात आहे, पल्लू स्कूप वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल चालला डीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मधून स्क्वेअर लेगचा फिल्डर धावत त्या ठिकाणी पोहोचला. चेंडू उचलणार फेका दरम्यान 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. गुड फिल्डिंग आणि त्याच शितापीने मात्र या 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. हे देखील महत्वाचं राहील. रन्स तुम्हाला घ्यावा लागतील, बनवावा लागतील. रन्स सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला त्यासाठी झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि या बॉलला 2 मिळाल्या. धावसंख्या सध्या स्कोअर कार्डमध्ये 2 गडी बाद 8. 16 बॉलमध्ये 36 समीकरण. लेन बॉल टाकलाय, ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, यावेळेला हलकासा कटर. बॉलचा रिप्ले जर आपण का पाहिला तर पुन्हा एकदा आपण जर पाहिला अनुराग माळीचा या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हा ॲक्शन बॉल फुल लेन, टप्पा पडला, डीप राहिला, सबमरीन. अनइव्हन बाउन्स मागच्या बॉलमध्ये आपण पाहिला, अनपेक्षित बाउन्स फलंदाजासाठी राहिला. कमी गतीचा रॉंग वन आणि इथे देखील सॉफ्ट हँडेड खेळत असताना फक्त सिंगल. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. बॉलिंग डिपार्टमेंट महत्वाचं आहे आणि इथे मात्र बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये दमदार योगदान देत असताना अनुराग माळी त्याच्या बरोबरीने जयला आपण पाहिलं. जय राठोड हा खेळाडू दबाव कसा क्रिएट करायचा हे त्यांना माहिती आहे. सुरुवातीला मागचा सामना आपण पाहिला, गिरोबा देव, वीर मराठा जय गिरोबा देव जोहे संघाने जिंकला. यातला विनर संघ जोहे संघासोबत खेळ. इथे देखील कटर आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी होती, त्या संधी सोनं करता आलेलं नाहीये. थोडासा लेझी थ्रो आला आणि त्याच वेळी आपण पाहिलं सिंगल या ठिकाणी मिळाली. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद फक्त 10 धावा. कालभैरव कोपर संघ जो सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार योगदान देतो, त्या संघाला मात्र आता अडचणींना सामोरं जावं लागतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळतं, पण त्या यशाला मात्र यशामध्ये सातत्य टिकणं फार कठीण असतं.
आणि सातत्य टिकवण्यासाठी तुम्हाला देखील त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, हार्डवर्क करावं लागतं. एक रन मिळाली लेग बायच्या स्वरूपात. नेक्स्ट बॉल अनुराग तयार. ओव्हर दी विकेट. स्टेप आउट झाले. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक करायचा होता आणि त्याच वेळी आपण पाहिला अजून एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा खर्च केला त्या ठिकाणी वावेकर संघाने फक्त आणि फक्त 10-44 पाठलाग करत असताना 2 विकेट मिळाले. अनुरागला जरी विकेट मिळाला नसला तरी अनुरागचं षटक आहे त्या ठिकाणी मॅजिकल. 2 स्पेलमध्ये अनुराग माये धावा खर्च केल्या फक्त 7. क्या बात आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ही सर्वात मोठी कामगिरी राहील या गोलंदाजाची. 10 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये आल्या. जो संघ षटकार चौकारांचा नेहमी वर्षाव करत असो आणि सातत्याने दमदार कामगिरी करत असो कोपर, त्या टीमला मात्र डॉमिनेट केलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आता येणारे बॉल 12, विजयासाठी 34. रिक्वायर्ड रन रेट हा प्रचंड वाढलाय. सुरुवातीला त्या ठिकाणी आपण जर पाहिला 8.8च्या अगदी आसपास होता, 8.80च्या आसपास, परंतु त्यानंतर हा रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर 17.00 वरती गेला. याचं कारण आहे अनुराग माली, याचं कारण आहे जय राठोड हा खेळाडू. बसंत जाधव अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. बसंत जाधव बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग चांगली करतो आणि या चौथ्या षटकामध्ये बसंत जाधव हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला. आपण फील्ड पोझिशनकडे जर का लक्ष वेधलं तर बरोबर डीप स्वीपर कव्हरला एक फिल्डर लावला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. त्याचबरोबर आपण पाहिला एक लॉंग ऑफ तैनात आहे. लॉंग ऑनला पण एक फिल्डर पाहत आहे. मिड ऑन नाही आहे, लॉंग ऑन डीपमध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर लावला, स्क्वेअर लेग डीपमध्ये फिल्डर आहे. शॉर्ट बॅकवर पॉईंट. पहिला बॉल बसवंतचं स्वागत. पहिल्याच बॉलला दे घुमा के हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती मात्र मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार षटकार. स्वागत. पहिल्याच बॉलला हा षटकार आलाय आणि आता 11 बॉलमध्ये 28 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. रुपेश हा खेळाडू पण जर पाहिला तर कोपर संघाचा तारणार आहे, कोपर संघाचा संकट मोचक आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार येताना आपण पाहिला. त्याचा विकेट घ्यावा लागेल वावेकरला, अन्यथा हा सामना जड होईल. यावेळेला लेंथ मागे घेतली. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. पंचाने जमिनीला हात केले समांतर. हा बॉल होता अवांतर, त्यामुळे अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना काळभैरव कोपरला. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं मॅचचं तर 11 मध्ये 27 धावा, 11 चेंडू आणि 27 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 11 मध्ये 27 धावा, विकेट हवा त्या ठिकाणी वावेकर. तर एका बाजूला मोमेंटम मिळाला षटकारानंतर. कोपरला वन्स अगेन, याही वेळेला हा पाम जॅक इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक पूल पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलाइटफुल षटकार. त्या संयमाचा आता बांध फुटलाय आणि विस्फोटक झाला हा खेळाडू, विध्वंसक झालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी आपण पाहताय 10 विजयासाठी 21 धावांचं समीकरण. खडबडून जागा केला तर वावेकरच्या खेळाडूंना. रुपेश म्हात्रे या फलंदाजाने काय फटकेबाजी त्यांनी केली आतापर्यंत, अप्रतिम. फुलटॉस बॉल, मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु काउ कॉर्नर रिझन मधून चांगला थ्रो आला, रॅपिड थ्रो पाहायला मिळाला डीप मधून. हरिओम त्यांना आपण कदर पाहिलं आणि एक सिंगल या बॉलवरती आली. आइए कदर आमचे सर्व 12 पाड्याचे समर्थक आहेत, त्यांचंही स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 24. अजूनही 20ची गरज आहे. येणाऱ्या 9 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. 9 बॉलमध्ये 20. पुन्हा एकदा
अँड मिस वन्स अगेन डॉट. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार वसंत जाधव या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहताय. 7 मध्ये 20 हा बॉल अतिशय निर्णायक आहे. जर का इथे मोठा फटका आला तर पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करेल काळभैरव कोपर हा संघ. अजूनही वेळ गेली नाही. समोर रुपेश आणि त्यांच्या बरोबरीने काय फटका मारला जागेवरून. स्टँड अँड डिस्पॅच. प्रतिकेश मोकलचं आक्रमण आणि योग्य वेळी पाहायला मिळालं. या बॉलला षटकार येतोय. आता कॅल्क्युलेशन बदललंय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 14 धावा. सहा मध्ये 14. चला फिल्डिंग लावून घ्या वावेकर संघ विनंती असेल. विशाल 11 जय सेबालाल वावेकर हा संघ मैदानामध्ये आहे. त्यांना विनंती असेल फिल्डिंग लगेच आपण लावून घ्या. 6 बॉल 14 धावा. रुपेश आणि प्रतिकेश मोकल मध्ये चांगली भागीदारी पण होताना पाहिली. सलग जर का 3 षटकार मारले प्रतिकेशने तर सुंटी पाटील जोहे आणि रवी म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 1000 पारितोषिक खेळाडूला आलंय. मोटिवेशन गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावा लगेच वावेकर टीम. आजच्या रात्री मधला मला वाटतं हा कदा दुसरा सामना. आणखीन बरेच सामने पेंडिंग आहे. त्यामुळे प्लीज आम्ही सर्व संघांना सूचित करत आहोत. वेळेचं बंधन आहे त्यामुळे प्लीज फिल्डिंग लावून घ्या आपण. नेक्स्ट मॅच ट्रॉम्बे विपक्ष चावणे हा सामना पाहायला मिळेल. पवन चव्हाण अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आला. पवन चव्हाण त्याच्यासमोर 14 धावा डिफेंड करण्याचं एक मोठं आव्हान आहे. या धावा त्याला डिपेंड कराव्या लागतील. 10 पेक्षा जास्त धावा डिपेंड करताना मात्र गोलंदाजाकडे एक मोठी संधी असते त्या धावा वाचवण्याची. आणि इथे मात्र नक्कीच प्रयत्न करावे लागेल गोलंदाजाला. 14 धावा डिपेंड केल्या जातील का, कारण समोर सलामीला आलेला खेळाडू रुपेश अजूनही उभा आहे. तो अतिशय शांत आहे आणि तो मात्र त्या ठिकाणी उभा आहे. अंतिम बॉल 6 आणि 14 धावा. पवन चव्हाण त्याच्या हातामध्ये मात्र या षटकाची जबाबदारी दिली संघ नायकाने. 6 मध्ये 14 त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम काळभैरव कोपरला. चला घाई करा प्लीज. ऑफिशियल्स पण त्यांना अलर्ट करा, सूचित करा पण त्यांना. वेळेचं बंधन आहे. 6-14 पहिला बॉल घेऊन आला त्या ठिकाणी पवन. राऊंड द विकेट फुल टॉस फिरून मारला फॉलिंग स्वीप. भव्य स्वागत रुपेश सांगतो मैदानामध्ये. मैहुना षटकार. अनप्रेडिक्टेबल हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेलाचा नियम नाहीये. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव त्या ठिकाणी करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय कोपर टीमला 5 बॉल 8. पुन्हा एकदा बॉलने उंची घेतली मिड विकेटला. फिल्डर जज करतो संधी आहे आता विकेटची. अखेरकार विकेट मिळाला रुपेशचा. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल 4 विजयासाठी 8चं समीकरण. अविनाश ठाकूर नवीन बॅटर मैदानाकडे चालले. हरिओम राठोड त्याने हा झेल टिपला मिड विकेटला. आता 4 बॉल 8. पुन्हा एकदा पलटवार होईल का वावेघर संघाचा पाहावं लागेल. या मॅच मध्ये संधी त्यांनाही निर्माण झाली आता कमबॅक करण्याची. पहिला बॉल षटकारानंतर असा वाटला हा सामना पुन्हा एकतर्फा होतो की काय, परंतु त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं पवन या गोलंदाजाने. पवन चव्हाणला आपण पाहू शकाल त्याने मात्र प्रत्युत्तर दिलं. विकेट काढला रुपेशचा. विकेट त्या ठिकाणी मिळाला. आता 4 चेंडूमध्ये 8 धावा.
हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. चला कमबॅक केलंय गोलंदाजाने खरं, परंतु अजूनही 4 बॉल बाकी आहे. त्यामध्ये 8 बनवायचा स्टायलिश काढू अविनाश ठाकूर स्टार्किंग इनला. अकुटप्पाचा बॉल पीक केला आणि बॉल चालला स्क्वेअर लेगला. मला वाटतं हा सोडला असं तर कदाचित आपण पहिला अनप्लेबल वाईट बॉल राहिला असं, मध्ये इथे मात्र फटका फसला आणि मोठा धक्का बसलाय कोपर टीमला. आठ धावा. वॉट अ मॅच. पहिल्या 3 ओव्हरमध्ये प्रचंड बॅकफुटला होता त्या ठिकाणी कोपर संघ. 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा शिरकाव या संघाने केला आणि त्यानंतर असं वाटलं की आता हा सामना सोपा झाला कोपर संघासाठी, जिथे पहिल्या बॉलला षटकार आला होता. आता येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावाचं हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. 3 बॉल 8. नवीन बॅटर प्रितेश पाटील मैदानाकडे चाललेत. नवीन बॅटर. 3 चेंडूमध्ये 8 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाहीये, संघर्ष करत राहायचा. हा सामना जिंकण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी संघर्ष करत असताना आपण पाहता या ठिकाणी फिल्डिंग टीमला. दोन्ही संघासाठी सामना फार महत्वाचा राहील. चला घाई करा बघा, वेळ आपण भरपूर घेत आहे, त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला आम्ही सूचित करतोय थोडंसं वेळेचं बंधन राहील. अंतिम बॉल त्या ठिकाणी 3 विजयासाठी 8 धावा. 3 मध्ये 8 होतील का? एक मोठा फटका मारावाच लागेल धावांचा पाठलाग करताना कोपरला. बॅटर नवीन मैदानामध्ये आहेत प्रितेश पाटील, तर एका बाजूला प्रतिकेश मोकल. पहिला बॉल स्विंग अँड मिस. चला तुम्हाला एंड बदलता येणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल नाहीये, तर पंचांचा इशारा वाईड बॉल आहे. क्या बात आहे. एंड मात्र बदलला नाही, पण तो पंचाने ऑनफील्ड सांगितलं हा वाईड बॉल आहे. बाहेर काढला जास्तीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. विजय बालाजी तेही चांगले पंच आहेत. जासई संघाकडून खेळले RPL रनरअप त्यांचा संघ राहिला. चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांनी मात्र त्या पंचाची भूमिका साकारली आहे. त्यांनी सांगितलं हा वाईड बॉल. 3 चेंडूमध्ये 7 धावा. याही वेळेला लांबून पिक केला बॉलला. बॉल हवेत, फील्ड डाऊन द बॉल. अखेरकार विकेट. अजून एक धक्का. आता 2 चेंडूमध्ये 7. दोन चेंडूमध्ये आता 7 धावा. अप्रतिम मॅच. जबरदस्त कमबॅक. चला नवीन बॅटर लगेच लवकर मैदानाकडे पाठवा. हा बॉल पुढचा फार महत्वाचा राहील. 1 रन तर तुम्हाला घ्यावीच लागेल, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चला प्लेयर लवकर पाठवा मैदानाकडे. बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालले तर रितेश पाटील. मला वाटलं आयुष जाईल, तो फक्त गायडन्स करतोय, तू जा की मी जा. परंतु आता अशी सिच्युएशन आली की या मॅच मध्ये तुम्हाला तर आता तुमचं 100% डेडिकेशन द्यावं लागेल. मोठी अग्निपरीक्षा आहे. फलंदाज समोर 2 बॉलमध्ये 7. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 10. मागच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा तब्बल आपण पाहिल्या अगदी 3 षटकार आणि 2 धावांच्या मैदानी 20 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा कमबॅक झालं होतं कोपरचं, परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा कमबॅक वावेगर संघाचा पण होताना पाहिलं. 2 बॉलमध्ये 7 धावा. हा बॉल अतिशय महत्वाचा राहील. तुम्हाला बॉल बॅटवर प्रॉपर घ्यावा लागेल. षटकार चौकाराचा वर्षाव या ठिकाणी करावा लागेल. रन तुम्हाला घ्यावीच लागेल, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला पुढच्या बॉलला किमान सिंगल तरी घ्यावे लागेल, म्हणजे चान्सेस तुम्हाला वाढतील. 2 बॉलमध्ये 7 धावा. फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे देखील आता रनआउटची संधी. आता कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 7 धावा. कोपर टीमला आता संघर्ष करण्यास भाग पडला. या ठिकाणी बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना वावेगरने बॅटिंग करणाऱ्या कोपरला काय कमबॅक केलंय. 1 बॉल 7 कंपल्सरी चेस या स्पर्धा नियम आहे. चला नेक्स्ट मॅच साठी चावणे ट्रॉम्बे बी रेडी. पुढचा सामनाही चालू होईल. पुढचा सामनाही फार महत्वाचा राहील. वावेगर या मॅच मध्ये विजय होईल का की कोपर हे पायाचा बदू. यानंतर आणखीन एक मोठा सामना आहे ट्रॉम्बे आणि चावणे या 2 टीम मध्ये. आजच्या रात्री मधला 3रा फ्रेश सामना, तदनंतर पहिल्या फेरीमधला 4था सामना ही प्रेक्षकांच्या भेटीला तो सामना असेल. कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगोर्ली विपक्ष श्री बापेश्वर उरणोली या 2 टीम मध्ये ती लढत पाहायला मिळेल.
आता 1 बॉल आणि 7 धाबा. चला घाई करा प्लीज. 1 चेंडूमध्ये 7. जर का गोलंदाजाने या ठिकाणी मिस्टेक केली, वाईट बॉल टाकला, एक्स्ट्रा रन खर्च केली, तरच मात्र कोपर टीमला संधी मिळेल या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. आणि जर का हा बॉल लिगल टाकला, त्याच्यावरती षटकार देखील मारला, तरी मात्र या स्पर्धे नियमानुसार कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम आहे. त्यामुळे हा सामना जिंकता येईल. विशाल 11 जय सेवालाल वावेगरला. काय मॅच रंगली. हा सामना अतिशय रफ अँड टफ झाला. शेवटच्या क्षणापर्यंत आला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10 होत्या, मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या, या ओव्हरमध्ये 14 करताना पहिल्या बॉलला षटकार आला, 5 मध्ये 8 करताना हा सामना 1 बॉल 7 वरती बॉल सोडण्याचा निर्णय आणि हा सामना मात्र जिंकलाय.